स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वातील गगन सदृश तमस्य दिलक्षमा एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातील त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जयाजी कलिम मलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र सालका विनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पती पावना, रमा रमना विशेषा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी गिरटी विराजित, तो स्वयंभू आदित्य तेजवर्णिलेन जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन वदन, दंतपंक्ती कुंदकळ्या समान, शुभ्रवर्ण विराजित, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे ते हरी, हेममय भूषणे साजरी, कौस्तुभमणी विशेष, वत्सलांछनांचे भूषण, चेती प्रेमळ भक्तींची खुन, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवणी संगमासारखी, नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचर जन्मदाती, मूळ चननी तेची पै, जाणून पर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, कर कमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्य शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कांसे कसिला पितांबर, विद्युल्लसे ते समतेज अपार, तरदळी स्तंभापरी सुंदर, उभय जंगा दिसाताती, ते जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, त्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित भेद वेद शिनले, 14 विद्या 64 कला, ज्योते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला, अल्पमती के विवर्णू, नारदादी मुनेश्वर, व्यास वाल्मिकादी कवीवर, लिहून शकले महिमावर, तेथे पामरमी काय, तो सकळ विश्वासा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत परशधर, अगम्य लीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू, मंगल कार्या करिता, स्मरण विघ्ने जाती निरोसन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा, सकल कार्यारंभी जाना, करीदी त्यांच्या नामस्मरण, ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे हो हे, जिचा वर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत आता, ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती ती अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करावावी, जो अज्ञानतिमिरनाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करुण सच्चिछा लाधे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय, तेवी असता माता पिता तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी ज्याची या नमस्कार वारंवार, साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतले असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ, सद्गुरा राज आपणची, 9वा मास उदरी पाळील, प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षेले आजवरी,
जननी जनका समान अनन्य अन्य देव आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पा माळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित विद्युतले समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे चोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. ज्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अर्धम प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगिच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे, नाना विधी वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी भातले, आर्य धर्मविरुद्ध. मग घेतले अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोण्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध. भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी. गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अपाट गगना समान, अगाध आपले महिमान, अल्पवती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिक मने गिरसी, उचलून घालीस खाकेसी, किंवा कद्योत सूर्यासी, लोपविन मने स्वदेजी. तैसी असे माझी आळ, बाळ जाणुनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता तूचे एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची, ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी, उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी. आर्यजन समस्त संतोषतली निश्चये, ऐसे ऐकून अभयवाणी संतोष झाला माझी मनी. यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती हो. आता नमू साधुवृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतंस नमिले, कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयाचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुका रामधिक भक्त ग्रंथारंभी, तथा तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतीजनी, मग दिनावरी कृपा करुणी, आपण हृदय राहुनी ग्रंथरचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोत समाज थोर, मतिमंद मी त्याच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करती तयांचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी नये हे शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे.
परी हे अमृत जाणुनी आदर धरावा श्रीश्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य जिती तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर सोडुनी चरणी आपुल्या करीतसे स्वामींच्या लीला भूत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा त्या महोद्धतीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतले काही द्यावया मान सुज्ञांही अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांना गुंफिला कवी होऊन या माळी झाली श्रोत्यांच्या गळी उभा ठोकुनी बुद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेम अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपसे मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता सतो हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेसे कैसा सहस्र कर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यती राजपद कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञानमधुस्तव सांसार रुची तेथे घालितसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोड हा श्री स्वामी चरणा अर्पणमस्तु श्रीमस्तु शुभवंती. थँक्यू. लाईक शेअर अँड कमेंट. श्री स्वामी समर्थ.